गुड इव्हनिंग माय यूट्यूब फॅमिली. मोमेंट्स विथ सुस्मितामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या ब्लॉगचं कारण आहे, आज आम्ही जातो आहे आमच्या कुटुंबांच्या देवाच्या पालखीला. ॲक्च्युली काय झालं आहे की आज माघ पौर्णिमा आहे, वार रविवार दिनांक 1 फेब्रुवारी. तर आज आमच्या म्हणजे पाटील कुटुंबाचे जे देव आहेत त्या देवांची पालखी आहे. ओके, शनिवारी म्हणजे 31 जानेवारीला सर्व पाटील कुटुंबांच्या 2 बसेस आमच्या गेलेल्या जेजुरीला. वर्षातून एकदा जेजुरीला सर्व देवांचा अभिषेक होतो, तिथे त्यांची पूजा अर्चा होते आणि मग ते देव पुन्हा जेजुरीवरनं इकडे येतात आणि मग त्यांची पालखी सोहळा असतो. सो माझी बाय लहान असल्यामुळे मी काही गेली नाही, बट माझे सासू सासरे आणि माझा मुलगा तन्विक हे तिघंही कुटुंबांसोबत गेलेले आहेत पालखीला. ओके, म्हणजे जेजुरीला गेले. तर आता ते येत आहेत सगळेजणं. ॲक्च्युली माघ पौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी होती बोलतात जेजुरीला. दर्शनाला पण खूप वेळ लागला त्यांना ॲक्च्युली, आणि ट्रॅफिक खूप असल्यामुळे ॲक्च्युली आता वाजलेत 9:30 वाजलेत. तो ट्रॅफिक असल्यामुळे त्या लोकांना खूप लेट झालं आहे यायला. सो आता ते येणार आहेत, त्याच्यानंतर पालखी सोहळा चालू होणार आहे. सो प्लीज माझा ब्लॉग पूर्ण बघा. मी तुम्हाला दाखवते सगळ्या की कशी मज्जा असणार आहे, कसा पालखी सोहळा असणार आहे आणि काय काय. फायनली मी रेडी झालेली आहे. आता सगळ्यांची वाट बघायची आणि जायची तयारी करायची आहे. हे बघा, आम्ही एकमेकांची साड्या घातल्यात. ॲक्च्युली कुटुंबातल्या सगळ्या लेडीज लोकांनी एक मॅचिंग साड्या घेतलेल्या होत्या आणि ब्लाऊजवर फॅब्रिक पेंटिंग पण सगळ्यांनी सेम करून घेतलेली होती. आणि मोस्टली म्हणजे 60-70 बायकांनी तरी सेम साड्या घेतल्या होत्या. त्यामुळे जेजुरीला जेवढ्या जणी गेलेल्या तेवढ्या सगळ्यांनी त्या मॅचिंग साड्या घातल्या आणि त्यांनी मस्त रील्स बनवल्यात. खूप एन्जॉय केलं. ॲक्च्युली मी त्याच्यामध्ये नव्हती, सो पण मी नंतर जेव्हा पालखीला गेली तेव्हा मी खूप मजा केली. फायनली आम्ही निघालोय आता पालखीला. पालखी निघाली राजाची. तू बोल. पालखी निघाली
तुळशी सारखे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती जय आई हलता कामा नाही ही बा सगळी जेवायला बसली आहेत कशी जेवतायत सगळी पंक्तीने ना सो फायनली पालखी सोहळा संपला सगळी मंडळी जेवायला बसली आहेत आणि आम्ही आता घरी चाललोय ऍक्च्युली मला थांबायचं होतं बट दित्याला मी घरी एकटीलाच म्हणजे ठेवून आलेली माझ्या नंदेकडे सो ती आता उठली आहे झोपून आणि तिने खूप रडायला सुरुवात केली सो मला लगेच जावं लागतंय थँक्यू सो मच गाईज माझा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल असंच माझे सगळे ब्लॉग बघत राहा थँक्यू से बाय तन्विक बाय गुड नाईट गुड नाईट आणि आपण नेहमी काय बोलतो तसं बोल आमचे व्हिडिओज लाईक करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा